गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नवनाथ भक्तिसार अध्याय 2 त्याच्यातला पाठ 2. दैवतांशी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मूळ बंगाल देशी चालता झाला. असो ऐशी गोरक्ष कथा वदला आहे किमयागार ग्रंथा. तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितलेली आहेत जी. परी प्रथम अवघड करणे ते मानवाते न घडोन ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयाशी. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन. त्या ग्रंथांचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी. नवयोगी म्हणजे नवनाथ. तरी श्रोतीत या ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमयागार ग्रंथा विलोकावे विचक्षणी तक्षण. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडवण. म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. म्हणजे संशय मनात पिंडात ठेवूच नका. पूर्ण निसंशय ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. या परी बलेची चालवून दोष निंदोनी जो का मोडीला हरुष. विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडीतो. बघा, दोष ज्या ग्रंथाला दिला तर किती घडणार आहे. विकल्प म्हणजे कल्पनाच नाही असं त्यांना वेगळाच मार्ग मिळतो. वंशबुडी म्हणजे वंशच नाही. आणिक वाणी जाईल झडून. बघा, वाणीसुद्धा झडून जाईल. नरकी पडेल सप्तजन्म. 7 जन्मी नरकी पडणार. बघा, आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. बघा, कथन करत नाही. कथन जर केलं नाही किंवा काही संशय पकडला तर काय काय होईल बघा. म्हणून संशय याच्यात पकडूच नाही. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. तेथे फिरत तीर्थवाशी हेला समुद्री पातळा. तयेस देशी चंद्रगिरी ग्राम. तेथे नरसिंहांचा झाला जन्म. बघा, नरसिंह हा पण दत्तात्रयांचाच अवतार आहे. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवता कुशी झाला तो. पिताचं नाव काय आहे? सुराज. मातेचं नाव आहे कृती. असो तेथे जाऊनिनाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात. तेथे तो भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. आता त्या गावात जाऊन त्यांनी भिक्षा मागितली आणि काय सांगितलं ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो. त्या गावात एक गौड ब्राह्मण होता, सर्वांवर दया करणारा आणि वशिष्ठ गोत्रांचा. तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचार नेम धर्म सकळ पाळितो. सगळे धर्मांचं पालन करायचा. आधी तपण यजन याजन. आधी तपण यजन याजन यज्ञ करायचा. स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवित असे. बघा, तो सतत यजन याजन करायचा, यज्ञ करायचा. स्नान संध्या निपुण असायचं त्याचं. सकाळ संध्याकाळ त्याची व्यवस्थित उपासना वगैरे असायची. त्याची कांता त्याची पत्नीचं नाव होतं सरस्वती. सदा सुशील लावण्य खाणी की नक्षत्रपाती विराजमंडनी. वाटे काम इच्छा धरुणी मणी तेथे जाऊन
बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तिथोनी चपळा उदय आहे की अर्क होऊनी गृही गोसावी तेज भिक्षा मागत असे. जेचे अधर पवळ देठी द्विज विराजती वरती थाटी जैसे रत्न हेमी शेवटी स्वतेज तगटी मिरवी तसे. भाळ विशाळ सौग याजन कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र बिजोरा विराज्यवे. बघा, भाळ म्हणजे कपाळाला, विशाळ सोंग याजन कुंकू असलेला, अंजन असलेला. नाशिक सरलाकृती म्हणजे नाक सरळ, ते शुक्ती का रत्न हेम गुप्ती शिंपीसारखे तेजस्वी नाक. मुक्त नळे जैसे गभस्ती नाशिक पात्री विराजिले. कर्णबिंदी वलयाकृती कान सुद्धा खूप सुंदर. हेम मुगुटे ढाळ देती रत्न ताटके नक्षत्रपाती करू अंश पश्यती पातले. असो ऐशी शृंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जागा माझी मिरवतेशी. बघा, शृंगार खाणी किती सुंदर आहे हो. पूर्ण तिचा देह पूर्ण शृंगारलेला, जसं काही एवढी सुंदर ती दिसायला. परी उदरी नाही संतान परम, एवढी ती सुंदर सुशील असून पण तिच्या उदरी संतान नव्हतं. तेने उच्चंबळून योग काम न आवळे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा. म्हणजे तिला काही करता येत नव्हतं, म्हणजे करायची पण तिचं मन तिथे लागत नव्हतं. सतत तिला चिंतन बाळाचं होतं. देव देवारे उपाय अनेक करीती झाली कामनादिक. परी अर्थ कोठे उदयादायक स्वप्ना माझी आतळलेना. नावडे आसन वसन गात्र विकल मिरविती निराश गात्र. शून्यधर्मी चित्त पवित्र नांदनुकी नांद तसे. प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन. की सकळ स्वरूपी दार हरण परी नासिकहीन मिरवी तसे. बघा, सगळं तिच्याकडं म्हणजे सगळं काही होतं, पण मूळ संतान नसल्यानं ती काही दागिने वगैरे घालायचीच नाही. बिना नथणीने ती सगळे मिरवायची. की व्रजाव परी गिरे गोमट परी वसतीस दिसे तळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुवीण अरण्य कर्कस. की सरितावीण जैसे वीरश मग ते क्षणैक पशुमात्रास भयंकर दरी वाट तशी. बघा, संतान नसेल तर जसं सरिता भरलेली असून सुद्धा ती कशी आहे, रिकामी आहे. नदीला पाणी खळखळ वाहत असून ती कशी आहे, पूर्ण रिकामी आहे. असं तिच्या जीवनात होतं. की शरीरी चांगुळपण परिधानिले वस्त्राने भूषणे परी चतुष्कंदी शवरदर्शन सुगम काही वाटेना. हे शरीर प्राणावीन आप्त वर्गाते वाटेहीन. म्हणजे ते शरीर प्राणाहून प्रिय होतं, पण कसा वाटायचं, तो हीन वाटायचा तिला. का तर एक संतान नसल्यामुळे. तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे. ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योग मूर्ती. नाथ मच्छिंद्र अंगणा प्रति अलक्ष सवाल वदत असे. एवढं तिच्या दारात सगळं काही होतं, पण संतान नसलं म्हणून, संतान नाही म्हणून तिला असं वाटायचं की काहीच नाही जीवनात. असं असताना तिच्या दारात योगेंद्र उभा राहिला. त्याचं नाव होतं मच्छिंद्र.
तव ते कांतेने पाहून त्या ते चरणी लोटली शोक भरिते आणून शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज. हे तिने पाहिलं आणि एवढी आनंदित झाली, तिने लगेच घरातलं वस्त्र त्याला आणलं आणि बसायला घातलं आणि सांगितलं बसा इथे. त्यांचं मानपण करीत राहिली. आपण बैसुनी नाथ निकट सांगती वियोग शोक उल्हाट हृदय भरोन नेत्रपाठ क्लेशांबू मिरविले. दुःखाश्रूने ते वाहू लागले तिचं अश्रू. आणि मग त्या महाराजांना सगळं सांगत होती आणि शेवटी ती रडायला पण लागली. म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुणी विदेशी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाहत असे. बघा तुम्ही सगळ्यांना ओळखता हो, मला पण ओळखा, माझ्याकडे काय आहे काय नाही ते बघा. म्हणे तरी ते उपाय काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवण शब्द वाढवी तसे. म्हणजे स्पर्श केला पायांना, पाया पडले आणि सांगितलं की ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. पुढे ठेवूनी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्रा घणांची वृष्टी जीवन पदमही ते सिंच तसे. त्याच्या समोर भिक्षान्न ठेवलं, त्याच्या चरणी पाया पडली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते चरणावर पडत होते. कोणाच्या? मच्छिंद्रनाथांच्या. तेने मच्छिंद्र चिंत सरिते मोह सराटे अपार भरुते शब्द तोय ओघ मिरवित होते सुखा सरितेशी. म्हणे ओ साधवी क्लेशवंत किमार्थ कामणे चित्त ते मज वद की चित्तार्थ सकळांमुक्ती लाहील की. ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकुणी बोले द्विज रामा. म्हणे महाराजा योग द्रुमा संतती नाही वंशाते. बघा तेने वियोग खंदिरा गार झगट करीतो अति तीव्र तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा. ऐशे क्लेश चित्त शक्ती कदा नवसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी कवळून. तरी हा शोक वळवानल जळू पाहे धैर्य जल त्या ते स्वामिनी होऊन दयाळू शोकाग्नी ते विझवावे. म्हणजे ह्या शोकातून त्या स्वामीने मला काढावं अशी तिची इच्छा होती. शोक कसला होता तर संतान नाही पोटी. ऐसी वदता वाघ भगवती. वाघ भगवती म्हणजे सरस्वती. प्रेमा उदेल नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे. बघा आदित्य नाम म्हणजे सूर्याच्या नावाने मंत्र विभूती दिली. नाथ करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी रहाटी मग ते भस्म तपो जेठी ते हाती गोपितसे. ते भस्म तिला दिलं. म्हणे माय ओ शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळणी ये घेई सेवी आपली नयनी निशी माझी जननी. रात्रीचं घे म्हणशील भस्म नोहे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरोनी जगत त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल. तरी तू सहसा हलवटपणी कामना न करी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणुनी चित भवानी वदविले. या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सूत तया ते अनुग्रह देऊन या स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सूत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवांदिक. बघा असा पुत्र तुला देईल, असा पुत्र तुला होईल की तो देवादिकांमध्ये नाव काढील.
यावरी बोले शुभाननी की महाराजा योग धामी. तरी माये संशय न धरी भक्षी भस्म सांडूनी चिंता. ऐशी सांगूनी सकळ वार्ता नाथ उठे तेथोने. म्हणजे सांगितलं माय चिंता करू नकोस, संशय नको तुझ्या पिंडात. ज्यावरी बोले शुभानने की महाराजा योग धामी. तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह पावया. नाथ ऐकूनी बोले तिथे म्हणे ऐको सद्गुणी सरिते. सद्गुणी सरिते म्हणजे चांगल्या गुणांची ती बाई होती. पुन्हा येईन देई उपदेशाते 12 वर्षा उपरांत. 12 दश म्हणजे 20 वर्षानंतर. दश म्हणजे 10 वर्ष, 12 20 वर्षानंतर येईल. ऐसे वधुनी शब्द सुढाल निघता झाला चित्त पाळ. तीर्थे उद्देशी नाना स्थळ मही लागी लंधित असे. एरीकडे भस्म चिमुटी सदृढ बांधुनी ठेवली गाठी. हरुष न पाहे पोटी उचंबळुनी दाटला असे. तसंच ठेवलं तिने. मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी. ऐशे 7-5 व्रजवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या. बघा शेजारी बसली. त्या शेजारी बऱ्याच स्त्रिया होत्या, 5-6. त्यांच्यामध्ये ती सांगत होती. मग त्या स्त्रिया काय करतील, वेगवेगळं सांगतील ना प्रश्न. मग ती सवेची नितंबिनी जाऊन बैसे शेजार सदनी. तेथे 7-5 व्रजवासिनी येऊन स्थानी बैसल्या. ते त्या जाया शब्द राहटी सहज बोली ती प्रपंच गोष्टी. सहज बोलले हो. त्यातही जाय हर्षपोटी कथा सांगे ती आपुली. तिने सगळी कथा सांगितली. म्हणे मायो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विन. तरी आज आला सर्वार्थ घडवून. तो श्रवण पुटे स्वीकारा. एक अकस्मात माझ्या सदनी ओवा बोवा आला कान फोडुनी. कान फ्राडी केवळ तरणी माते दिसून आला तो. मग म्या त्याशी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद ओपोनी माझे हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्म चिमुटी माते दिधली पुत्र वृष्टी परी. सांगूनी गेला स्वयं होटी भक्षण करी शयनांत. झोपेच्या वेळी भक्षण कर म्हणून सांगितलं. ती सगळं सांगत होती त्या साधूने काय काय दिलं ते. तरी मायो सांगा नीती तेने वाढेल काय संतती. म्हणजे तिला संशय आलाच पिंडात. एरी एकोणी न माळती तेने काय होईल ग. अगे ऐसे सोंगे महिवरिती किती एक ठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दाविती मग जग भोंदिती जननी ते. म्हणजे आता ते शेजारीन काय सांगेल की तो साधू नव्हता, भोंदू होता, हे ते तुला असं तसं बरंच काय वेगळं सांगत होते. आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान फाळे कवटाळे व्यक्त. नाना परींच्या विद्या बहुत तयापाशी असती हो. त्यांच्याकडे बऱ्याच विद्या असतात. काय हो सांगू शुभग्रात्री कान फाळे कृत्रिम मंत्री. जाय पाहुणी शुभगात्री करीती कुत्री मंत्राते. बघा त्या मंत्राने जर कुत्री झालीस मग ते तया ते सवे घेऊनी म्हणती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझा कांता करुणी सुख शयनी भोगती. अरे तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्याशी जाण माया. तू कोणीकडून भ्रमात या पडली आहेस जननी. कोणाच्या नादी लागू नकोस असं सांगत होते. परी हे आम्हाशी दिसते ओखट त्याशीने जाण माया. त्याशी जाण माया तू कोणीकडून भ्रमात या पडली आहेस जनी. परी हे आम्हाशी दिसते ओखट
तू शुभानन जाय अति बरवंट, पदरी बांधून घेतले कपट, ह्यात बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता युवती, भव व्याघ्राची झाली वसती. मग ती परम विटूनी चित्ते, सदना प्रती आली से. मग ती कवटाळूनी भस्म चिमुटीशी, येती झाली गोठ्यापाशी. तेथे घोरज केरांसी, मिरवी तसे उकरडा. तया माझी भस्म चिमुटी, सांडती झाली ते गोरटी. म्हणजे कुठे टाकलं? शेणकीवर, जिथे आपण कचरा टाकतो. तया माझी हरी जेठी, संचार करी महाराजा. जो नवनारायण कीर्तिध्वज, प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज. हरी ऐसे नाम साजे, कीर्तिरत्ना माधारी. असो ऐशी अदैव रहाटी, करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिठी, सदा सर्वदा मिरवी तसे. असो ऐशी कथा अवसर, पुढे निवेदू ग्रंथ सादर. परी अवती क्षीरोदका सार, पुढीले अध्यायी स्वीकारणे. भक्तिसारा कितार्थ ग्रंथ, शक्तिकानवर रत्नयुक्तम. तुम्हा श्रोत्यांचे कर्ण ग्रीवेत, भूषणांते शृंगार हो. या परी निंदक खळ दुर्जन, असो त्यांचे कांजीपान. तयाचे निंद्य वचन ऐकून, सोडो नका क्षीरोदका. धुंडी सुत माळूचे वचन, नरहरी वदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंफोण, माळ स्वीकारी श्रोत्यांशी. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, द्विअध्याय गोड हा. अध्याय दुसरा, ओव्या कृष्णानमस्मरणमस्तु. शुभम भवत. नवनाथ भक्तिसार द्वितीयाध्याय समाप्त. अध्याय दुसरा समाप्त झाला आहे. तिसऱ्या अध्यायाचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिला जाणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर केल्याशिवाय ठेवू नका. जय महाराष्ट्र.